योद्धा न्यूज मराठी। राजगुरुनगर तालुका खेड, जिल्हा पुणे, दिनांक 11 एप्रिल शनिवार। आज रोजी 199वी जयंती मोठ्या उत्साहात राजगुरुनगर पंचायत समितीच्या आवारामध्ये संपन्न झाली। त्यावेळी त्यांच्या कार्याविषयी विचार मांडण्यात आले। थोर समाज सुधारक, युगपुरुष महात्मा ज्योतिराव फुले श्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे थोर समाज सुधारक होते। मराठी लेखन, विचारवंत, सत्यशोधक समाजाची स्थापना केली। शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्या केंद्रस्थानी ठेवून पुरोग्राम विचार त्यांनी मांडणी केली। मुलींसाठी पहिली शाळा पुणे येथे भिडेवाड्यात सुरू केली। शैक्षणिक महत्त्व, समाज घडवण्याची त्यांचे कार्य आहे। आज रोजी सकाळी पंचायत समिती या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी खेड तालुक्यातील कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री बाबाजी शेठ काळे, पुणे जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी रामदास आबा घनवटे, पदाधिकारी पंचायत समितीचे सभापती विद्याताई मोहिते व उपसभापती मंगेश भाऊ सावंत यांच्या उपस्थितीमध्ये पुतळ्याला पुष्पहार अभिवादन सोहळा संपन्न झाला। सर्वांचे खेड तालुका समता परिषदेचे अध्यक्ष शांताराम बापू घुमटकर यांनी सर्वांचं स्वागत केले। राजगुरुनगर नगर परिषदेचे नगराध्यक्ष मंगेश दादा गुंडाळ, उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर, नगरसेवक पूजन पुष्पहार अर्पण करण्यात आले। त्यावेळी खेड तालुक्याचे आमदार बाबाजी शेठ काळे यांनी सांगितले, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी महाराष्ट्र राज्य महात्मा ज्योतिराव गोविंद फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचं योगदान यांच्या कार्याची सर्व माहिती दिली। मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मंत्रिमंडळातून विकास होत आहे। राजगुरुनगर शहरातील महात्मा फुले यांच्या माध्यमातून विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे। त्याद्वारे मी सतत कार्य करण्यासाठी आपल्या बरोबर आहे। खेड तालुका सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे। त्यांचा आदर्श का पुढे नेण्यासाठी त्यासाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात विकास करणं महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले। खेड तालुक्याचे समता परिषदेचे अध्यक्ष, राजगुरुनगर शहराचे माजी ज्येष्ठ सरपंच शांताराम बापू घुमटकर, विनायक घुमटकर, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वैभव घुमटकर, नगरसेवक सौ सारिका घुमटकर, कमल कळमकर, गणेश घुमटकर, जी र शिंदे, अनिल कहाने, अँकरिंग सेजल सावंत, संपत गारगोटे, महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी व्याख्यान झाले। निलेश पांढरकर, दीपक घुमटकर, वैभव नाईकरे, विष्णू लडकत, ज्योती आवाज, पतसंस्था राजगुरुनगर, विलास भास्कर, अशोक घुमटकर, धीरज घुमटकर, राजगुरुनगर शहरातील माळी मळा सर्व समाज बांधव यांची उपस्थिती होती। प्रकाश पाचारणे, अशोक कडलक, रामचंद्र सोनवणे, संतोष गाडेकर, राजेंद्र सांडभोर, पत्रकार यांचा सहभाग होता। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास मुसळे यांनी केले। आभार प्रदर्शन जी र शिंदे यांनी केले। यावेळी राजगुरुनगर नगर परिषदेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य, खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती खेड, तालुका खरेदी विक्री संघ, सर्व संचालक, आजी माजी पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, सर्व पदाधिकारी, समाज बांधव, महिला वर्ग, युवक पदाधिकारी उपस्थित होते। महात्मा फुले जयंती चाकण येथे खेड तालुक्याचे आमदार बाबाजी शेठ काळे व नगराध्यक्ष मनीषाताई गोरे यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झाला। त्यावेळी सर्व पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जयंती साजरी झाली। विविध संघटना,
सामाजिक संस्था सर्वांच्या सहकार्यातून उत्साहात महात्मा फुले यांची जयंती राजगुरुनगर शहरात जयंती संपन्न करण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी. होते त्याचप्रमाणे उपाध्यक्ष, राजगुरुनगर मधील सर्व पत्रकार बांधव, राजगुरुनगरच्या उपनगराध्यक्ष आणि कवयित्री कळमकर ताई, बाळासाहेब ताई, उपस्थित सर्व महात्मा फुले प्रेमी बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपल्या हितचिंतकांनी महात्मा फुल्यांच्या संदर्भामध्ये त्यात संपतराव गारगोटे असतील, कैलासराव भोसले असतील यांच्या माध्यमातून आपल्याला त्यांचे विचार ऐकायला मिळाले. मी अधिक काही बोलणार नाही, तर या ठिकाणी आमदार साहेब, मोहितेताई, पंचायत समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे बोलतील. मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज महात्मा फुल्यांच्या संदर्भामध्ये सांगायचं जर म्हटलं तर मी दोनच गोष्टीचा उल्लेख करून या ठिकाणी थांबणार आहे. पुण्यासारख्या महानगरपालिकेच्या गावामध्ये त्या काळामध्ये पुनवडी म्हणून पुण्याला म्हणत जायचं. महात्मा फुले त्या काळामधले पहिले जनतेमधले कमिशनर होते. त्या ठिकाणी परवा एका बागडे आणि बारवकर साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्या दिवशी आपले ध्रुवशेठ कानपिळे आणि इतर मंडळी, तुकाराम कांडगे शेठ आणि इतरांची आमची चर्चा आली की अशा पद्धतीनं चाकणप्रमाणेच आपण खेडमध्ये सुद्धा या दोनही पूर्णाकृती पुतळ्यांचं अनावरण करावं आणि त्यासाठी सुशोभीकरण असेल, इतर सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या की आम्ही आमच्या पातळीवर पूर्ण करू. फक्त शासनाच्या माध्यमातून असेल, आम्हाला एक चांगली जागा या ठिकाणी उपलब्ध करून द्या. मी सर्व आजी माजी पदाधिकारी सर्वपक्षीयांना विचारात घेऊन खऱ्या अर्थानं बापू आपण एक चांगल्या जागेचं नियोजन करू आणि त्या ठिकाणी काही दिवसामध्ये तुम्हा सर्व सहकार्यांच्या माध्यमातून, आपल्या समता परिषदेच्या माध्यमातून, अनेक दानशूर मंडळींच्या सहकार्यानं चाकणप्रमाणेच आपण स्मारक उभं करू असा या ठिकाणी विचार मांडतो. त्याला नक्कीच पूर्ण होईपर्यंत आमचं सहकार्य राहील असा शब्द देतो. आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहामध्ये उपस्थित झालेला आहात. उपस्थित सर्वांच्या वतीनं, वैयक्तिक माझ्या काळे परिवाराच्या वतीनं, पंचायत समिती खेडच्या वतीनं या ठिकाणी सभापती, उपसभापती आणि सर्व सहकारी उपस्थित आहेत. बीडीओ साहेब त्या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमाला पुरंदर तालुक्यामध्ये गेलेले आहेत. त्यामुळं पंचायत समितीच्या सर्व अधिकारी, पदाधिकारी सर्वांच्या वतीनं आणि आपल्या खेड तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.